सामना करतोय। मागचं संपूर्ण वर्ष हे दुष्काळाचं वर्ष गेलं, पण नैसर्गिक संकटांचा सामना करत असताना दुर्दैवानं शेतकऱ्यासमोर सरकार निर्मित सुद्धा संकट उभे केले जातात। खरं तर जी 2023ला मका बियाण्याची पिशवी शेतकऱ्याला मिळत होती 1350 ते 1400 रुपयाला, ती ह्या वर्षी चक्क 1800 ते 2000 रुपयाला मिळते। आणि या उपर जाऊन कंपन्यांचा निर्लज्जपणा असा की जी मागच्या वर्षी 4 किलोची बॅग मिळत होती ती या वर्षी फक्त 3 किलो 200 ग्रॅम 3 किलो 500 ग्रॅम अशी मिळते। म्हणजे एकीकडे तुम्ही भाववाढ करतात आणि दुसरीकडे तुम्ही वजनात घट करतात। सर्रासपणे शेतकऱ्याची लूट, शेतकऱ्याची पाकिटमारी कंपन्यांकडून केली जाते आणि सरकारचं कुठलाच अंकुश कंपन्यांवर नाहीये। कृषी मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपा काढतायत, हा प्रश्न आज खऱ्या अर्थानं आम्हाला पडलाय। आणि त्यांना जर झोप आली असेल तर मला वाटतं जाग सुद्धा आम्ही देऊ शकतो। त्यामुळे आज आम्ही युवतींनी निवेदन देण्याबरोबरच असं ठरवलं आहे की कृषी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना झोपेतनं जाग येण्यासाठी अलाराम भेट द्यावा। त्यांना आम्ही आज अलार्म भेट करत आहोत। जाग आली तर ठीक आहे, आज 1-2 गावातल्या मुली जमल्या आहेत। जाग आली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातली एक मुलगी जरी आली ना तर मंत्रालयाला तुमच्या घराला घेराव घालू। तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन बघितलं, शेतकऱ्यांच्या लेकींचं नाही। या शेतकऱ्याच्या लेकी जेव्हा आंदोलन करतील, तुम्हाला घेराव घालतील, तेव्हा त्यातनं सुटणं हे खरंच तुम्हाला अवघड होईल। आज अलाराम पाठवलाय, पुढच्या वेळी आम्ही भोंगे घेऊन येऊ। आज निवेदन पाठवलंय, कंपनींवर तात्काळ शासनानं कठोर कारवाई करावी असं निवेदनामार्फत आम्ही जिल्हाधिकारी महोदय व कृषी अधिकारी महोदयांना सांगितलं।